राज्यभरात महाराजस्व समाधान शिबिरे उत्साहात संपन्न. महसूल विभागामार्फत 15 मे रोजी राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांना या शिबिरांच्या माध्यमातून विविध सेवांचा लाभ तात्काळ देण्यात आला. महसूल सुनावण्या निश्चित कालावधीत निकाली निघणार. राज्यभरातील महसूल अधिकारी आणि प्राधिकरणांकडे दाखल होणारी अर्धन्यायिक प्रकरणे वेळेत निकाली काढण्यासाठी सरकारने नवी कार्यपद्धती लागू केली असून यापुढील सर्व कामकाज आणि निकालपत्रे मराठी भाषेतूनच देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पायाभूत प्रकल्पांच्या भूसंपादनातील अडचणी दूर होणार. राष्ट्रीय व राज्य महामार्ग तसेच रेल्वे प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि विरोध टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना व निधीची तरतूद थेट प्रकल्प अहवालातच DPR समाविष्ट करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार देण्यात आले आहेत. देवस्थान इनामी जमीन कायद्याबाबत सूचना व हरकती नोंदवण्याचे आवाहन. देवस्थान इनामी जमिनींबाबतच्या नव्या कायद्याचा मसुदा महसूल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून नागरिकांना यावर 1 महिन्याच्या आत आपल्या सूचना व हरकती नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 23 महसूल कर्मचाऱ्यांची नायब तहसीलदारपदी पदोन्नती. महसूल विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत नागपूर विभागातील 3 सहाय्यक महसूल अधिकारी तसेच 20 मंडळ अधिकारी यांना नायब तहसीलदार संवर्गात केवळ तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना दिली आहे. पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळणार गती. पुणे महानगरपालिकेच्या मुळा मुठा नदी विकास प्रकल्पासाठी संगमवाडी पूल ते बंड गार्डन पूल दरम्यानची नदी पात्रातील जमीन, बॉटॅनिकल गार्डन आणि महिला व बाल सुधारगृहाची जमीन अशी एकूण 3 शासकीय जमिनी विनामूल्य हस्तांतरित केल्या जाणार आहेत. भाताण येथील जमीन शैक्षणिक संस्थेला देण्यास मंजुरी. महसूल विभागाने रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामधील मौजे भाताण येथील जमीन रितनंद बलवेद एज्युकेशन फाउंडेशनला देण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पाणंद रस्त्यांची पाहणी. महसूल मंत्र्यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान भातकुली तालुक्यातील खारतळेगाव येथे भेट देऊन मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. घरकुल लाभार्थ्यांसाठी आता एकूण वाळू साठ्याचा 10% भाग राखीव. नवीन महसूल धोरणानुसार पंतप्रधान आवास योजना आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू घाटातील एकूण उपलब्ध वाळू साठ्याचा 10% हिस्सा विनामूल्य देणे लिलावधारकांना बंधनकारक करण्यात आले असून यासाठी लिलावधारकाला शासनाकडून कोणतीही रक्कम मिळणार नाही. मंत्रालय मुंबई येथील बैठकांचा आढावा. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या राज्यस्तरीय समितीची मंत्रालयात आढावा बैठक संपन्न. अभियानाचा पुढील टप्पा अधिक प्रभावीपणे आणि युद्ध पातळीवर राबवण्याबाबत सविस्तर चर्चा. नागपूर महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स सिस्टीमचे दस्त नोंदणी आणि बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम सोबत इंटिग्रेशन करून बांधकाम नकाशा मंजुरी प्रक्रिया अधिक सुलभ व प्रभावी करण्याबाबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. सांगली जिल्ह्यातील विटा येथील भैरवनाथ यात्रा कमिटीच्या प्रलंबित जमिनीच्या प्रश्नावर मंत्रालयात महत्त्वाची बैठक संपन्न. विटा तालुका खानापूर येथील मंजूर क्षेत्रापैकी काही क्षेत्राचा वापर बदल करण्याबाबत सकारात्मक चर्चा. हिंगोली जिल्ह्यातील औंढा येथील शेतकऱ्याची जमीन मूळ मालकास परत मिळण्याबाबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. प्रशासकीय त्रुटी दूर करून संबंधित शेतकऱ्याला दिलासा देण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश. आंबा व काजू उत्पादकांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसंदर्भात काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या अनुषंगाने मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी आणि त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी महसूल मंत्र्यांनी प्रशासनाला तातडीने अध्यादेश GR काढण्याचे निर्देश दिले आहेत. महसूल विभाग, महाराष्ट्र शासन. अधिकृत माहिती आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आजच महसूल विभागाच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा.